एक आठवडा मी तिकडं आकाशकडे होतो राहायला. तर मला सकाळी म्हणजे गरम पाणी प्यायची सवय आहे. मग तिथलं माझ्या लक्षात तर राहायचं नाही सोडा आणि वेळ उठायचं पण आम्ही वेळानं आणि कामाच्या ह्यानं माहिती आहे. मग आता इथे कसं आहे, इथे मम्मी आमच्या घरात दररोज पिते आज, त्यामुळे तिच्यासाठी ती करते आज. मला आता आणून दिलं आहे कारण मी बसलो आहे कम्प्युटरवर. त्यामुळे आता गरम पाणी चांगलं असते कोमट पाणी प्यायला सकाळी सकाळी. त्यामुळे आम्ही दररोज पितो आणि एक वाटी तुम्हाला माहितीच आहे दरवेळेस आम्ही इथे काढा करून पितोय. मम्मीला झालाय वेळ, मला शेवा खायला लागणार आहेत आता. आत्ता कुठं थंडी चालू झाली नाही, तोपर्यंत ढगाळ वातावरण चालू झाले. म्हणजे ह्या वातावरणाचा विषयच नाही. आणि मी आता निघालो गारगोडीला, किरकोळ कामं एक 2-3 आहेत तेवढे करायचे. फायनली मित्रांनो काय विषय आहे तुम्हाला सांगतो. मी काल व्हिडिओ काही केला नाही आणि काल जरासं मला ते सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आलेला, तो मी पूर्ण केला. आणि एक व्हिडिओ एडिट करायचा होता, तो एडिट पण करून टाकला आहे. आणि आत्ता मी एकदम रेडी आहे. आणि आत्ता 11:30 वाजेपर्यंत मी आंघोळ पण केली नव्हती. तर मला आत्ता जायचं आहे गोव्याला आणि तिकडे शूट एक आहे प्री वेडिंगचं. तर ते करायचं आहे. 2 दिवसाचं शूट आहे, म्हणजे आज आणि उद्या. तर चला, माझ्याबरोबर कोण आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. मग आता काय एवढा विषय नाही. तर चला, पेट्रोल पंपावरती वाट बघत बसलोय मी त्याची. आता फक्त येते बघा, येतं म्हणलाय तरी मला लवकर. घरातनं फोन केला नाही मला, वा गा हा म्हणतो खानावरत आहे. मारून दिले सगळं जिंबलचं मॉडेल वगैरे कमिन्सवाल्यांचं जनरेटर आहे दुकानात दिव्या सेल्स मध्ये. हे जनरेटर जिथं बनतंय TCL म्हणजे टाटा कमिन्स लिमिटेड असं होतं ते आमच्याकडे. म्हणजे मी ज्यावेळेस कन्स्ट्रक्शनला कामाला होतो आणून मग त्यावेळेस ते तिथं कामाला होतं, त्यावेळेस ते बनवून. फायनली आम्ही इथं पोचलोय. आता आम्हाला ते लोकेशन काय माहीत नाही. जो कोण मित्र आहे त्याचं करायचं आपल्याला शूट, त्याला फोन लावायचा आला आणि मग आम्ही इथलं इथेच कुठेतरी शूट करणार आहे. ते वाट बघून बघून आम्ही आता अर्धा तास गेला आमचा, कारण आमचं लोकेशन पहिल्यांदा गेलं तर तिथं आमचं लोकेशन चुकलेलं. परत फिरून येऊन इथे शिप्पूरमध्ये आणि आलो. ती पाठीमाग कुठलं गाव रे ते, बिद्रेवाडी तिथं जाऊन बसलेलो आणि तिथनं आणि परत शिप्पूरमध्ये. आता वाजले तिथे माझ्या काय 4:45. शूट आम्हाला घ्यायचा, बघा किती वेळ लागते आम्हाला. चालते बघेत नको. लक्ष्मण गेलाय गाडीवानला सांगायला काहीतरी, कारण त्या गाडी शूट घ्यायचा थोडंफार. काय म्हणाल्यात, काढतात ना क्लायंटचा काहीतरी विषय आहे जोरात. ही कुठली गाडी आहे, ठीक आहे शूट करायचं आहे आम्हाला. आणि आता पाठीमागे बसलोय. रस्ता चांगला आहे का काय पण म्हण. शूट करायचं आता. मशीन गन चालू केली ओव्हर. ही गाडी आपण फक्त शूटसाठी बोलवलेली आहे. तर चालू झाला आहे, मला काही वेळ मिळणार नाही. आणि आम्ही कापड काढायला लावले पूर्ण आणि यांची मेहनत आहे. हे काहीतरी करत असतात तसं काय नाही. हे म्हणजे पावसात हे लागू नये म्हणून करायचं. हां राड लागू नये. आता काय गरज नाही काय त्याची. नाही हे मामा आमची शूट आम्ही बघून गेला होता आधी. हां असं नियोजन आहे आणि करूया म्हणून. हां ठीक आहे. शूट करायचं आता आम्हाला आणि मामा आम्हाला मदत करायला लागत. मजा येणार आहे, शूट तर चांगला होणार आहे. विषय हार्ड असं ड्रायव्हर नळा खाली देऊ एकच काय अडचण नाही. कॅमेरामॅन पडेल. तुला चालाय पाहिजे बैल ओके. हातावर घे ना. सोडून काढणार काय. नको. येऊ दे शाबाश, एक नंबर, छान, मस्त बरोबर. हो दोन्ही वडा हा बरोबर. दोन्ही वडा बस दोन्ही वडा एक नंबर. परफेक्ट लायसन द्यायचं आता तुम्हाला. हा बघा कॅमेरामॅनला पण घ्या रेस मध्ये. पूर्ण अंधार पडत चाललाय आता आणि आमचं शूट आता कम्प्लीट आहे. क्लायंटचं घर आहे, क्लायंटला सोडायसाठी आलेला आहे मी. अरे थांब. चला जाऊया. संध्याकाळचं बरोबर 7:30 तरी वाजल्यात आणि विषय काय आहे की आम्ही म्हणजे शूट वगैरे केला. मजा आली शूट करायला, एवढं खतरनाक शूट झालं ते. आणि आता मी काय झालं, क्लायंटला पण सोडून आलो. म्हणजे त्यांचं घर तिकडं हरळीला होतं, इथनं जवळपास ते 7-8-10 किलोमीटर तर होतं. त्यांना सोडलं. आता आम्ही आलो आणि ही गाडी घेऊन आम्ही आता फोटोग्राफरच्या घरी जाणार, त्याच्या स्टुडिओत जाणार आणि मग बघूया पुढचं नियोजन. या स्टुडिओत आता आम्ही आलो ते मित्राच्या, सूरज फोटो स्टुडिओ आहे नावाचं. आणि माझ्याकडे बघा ह्या 2-3 बॅगा घेऊन आलो, त्यामुळे मला बोलायला त्रास होत होता. असा स्टुडिओ आहे सूरजचा. झेरॉक्स पण देते. हा झेरॉक्स पण देतस. सूरजच्या ह्याच्यावर सूरज बघायला लागलाय.
आता इथं बसलोय आम्ही, लक्ष्मण बसलाय स्क्रीनवरती. आता बघूया आमचं काय काम चालतंय. आता जेवणाचं नियोजन आहे, जेवायचं ते आता आले. चेक करून बघूया म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. चलो बरोबर आता 10:40 झाल्यात. अरे आम्हाला कुठं माहिती, आता कुठं कॉल केलायस? कॉल बिल काय याय नाही. हा नाही रे, बरं उठलोय. होय काय? बरं बरं बरं. तर वाजली बघ किती, 4:10 आले सकाळी. बरं बरं ये उघडं केलंय, उघडं जाय बंद की नाही केले. आंघोळ बिंघोळ केलायस? बर ठीक आहे ये तरी बरं. तू कॅमेरामुळे आवाज आला तरी मी उठलो. हा हा चालते ये. हा ये. विषय काय आहे की सूरजचा माझा नंबर नसल्यामुळे सूर्यने लक्ष्मणच्या फोनवर फोन केलेला. त्याचा फोन होता सायलेंट आणि त्याचा फोन वाजला नाही. आणि तरी बरं आहे, CCTV पण आवाज आला म्हणून मला जाग आली. म्हणून आम्ही आता लवकर उठलोय आणि लवकर उठून मग आता निघणारच आहे. तरी लवकर आलोय आम्ही आता इथे. ओके फायनली मंदिर आलंय. कार्यक्रम आहे तुमचा, व्यवस्थित कार्यक्रम आहे बघा. असलं काय ते करतात तर निघले की बाबा, तुला निघले घाई गडबडीत सगळं. आता मंदिरमध्ये एंट्री करणारच आहे आम्ही. माझ्याकडे साहित्य गोळा घेऊन आहे, एकटा पण घेऊन आलोय कारण गाडी एक जण लावायला गेला. खतरनाक विषय आहे हा. तर चांगलंच आहे. आम्हाला लवकर यायचं होतं. येता 2 वाटत गोष्टी घडल्या. एक म्हणजे क्लायंट आपले ज्वेलरी विसरले. आता जवळपास 25 किलोमीटर आम्ही मागे गेलेलो आणि मग 25 किलोमीटर परत आणि आलो. सकाळी आम्हाला इथं लवकर यायचं होतं. आणि दुसरा विषय काय झाला तुम्हाला सांगतो. मला कायम पुढं बसून सवय आणि मी मागं बसलेलो सीटवर मागच्या. त्यामुळे मला 2 वेळा उतरायला लागलं. एकदा ड्रायव्हिंग सीटवर बसायला लागलं आणि एकदा ज्यावेळी दुसऱ्या टायमिंगला उतरलो त्यावेळी विषयच वेगळा झाला. आता तुम्हाला समजला असेल विषय काय झाला तो. तर आता इथं 8:03 झाले आणि आता आम्ही शूट चालू करणार. आता क्लायंट पहिले लागले चहा प्यायला आणि आमचं लक्ष्मणला वाजले थंडी. मला पण थंडी वाजल्या कारण हिनं गाडी घेऊन आला आहे थंडीतनं काचा उड्या घेऊनच. छान तू केक लावलेस म्हणलेलंच. आरती झालो आहे आणि तर थंडी वाजायला लागल्या पण ते वारं माराले. थंडी वाजायला थांबली. चला हे आता लई काम लागणार थंडीचे.